नमस्कार सर. नमस्कार. सर तुमची माहिती द्या ना. माझं नाव महादेव किरण वाघ. मी राहणारा कुरवली खुर्द राहणार आहे. मी ॲटपोस्ट वाटार निंबाळकर यांचं फलटण तालुका. अच्छा. आपला हा जो पोल्ट्री फार्म बघतोय सर आपण, हा किती बाय कितीचा आहे सर? आपला लांबीला 150 फूट आहे आणि रुंदी 30 फूट आहे. लांबी 150 आणि रुंदी 30 जी आहे ती नियम आहे का पोल्ट्रीमध्ये की एवढी रुंदी असलीच पाहिजे? हा, तो नियमच आहे 30 फूट. नियम आहे. हां. अच्छा अच्छा. आणि आपण हा जो शेड बनवला आहे कुठल्या साली बनवला आहे सर? आपण 2018 साली बनवलं. 2018 साली. ह्याच्या पोल्ट्री शेड बनवायला काय लोन असं काय भेटतं का? हां, लोन घ्यावंच लागतं ना. अच्छा, लोन घेतलं होतं. ओके. कितीचं लोन घेतलं सर आपण? आपण साधारण 9 लाख रुपये लोन घेतलं. 9 लाख रुपये लोन घेतलेलं. आणि एक म्हणजे आता ह्या शेडमध्ये तुम्ही जे सांगितलं त्याच्यामध्ये किती पक्षी बसतात? आपल्या शेडला 3000 पक्षी बसत होते. 3000 पक्षी बसतात. ओके. आणि आपण जे लोन घेतलं आहे हे किती वर्षामध्ये आपण ते क्लिअर केलं? 5 वर्षामध्ये क्लिअर केलं. 5 वर्षामध्ये ते क्लिअर झालं. ओके. आता 5 वर्षामध्ये तुम्ही क्लिअर केलं, मग ते सगळा खर्च निघून किंवा हप्ता भरून त्याच्यामध्ये काय राहत होतं का सर आपल्याला या एवढ्या पक्षामध्ये? तर आपण हा धंदा शेतीपुरसाठी केलेला आहे. अच्छा. जोडधंदा म्हणून. ओके ओके. आपल्या शेतीतून जातो, हम्म. पोल्ट्रीतून जातो. मी जॉबला आहे. अच्छा अच्छा. म्हणजे हा जोडधंदा म्हणून तुम्ही केला, म्हणजे हां. 3-4 इन्कम सोर्स आहेत तुमचे, हां. त्यामुळे त्याच्यातून काय तुम्हाला जास्त हे नाही पडत. ओके. आता पोल्ट्रीमध्ये सर सुरुवातीच्या दिवसापासून, पहिल्या दिवसापासून ते लॉट जाईपर्यंत मला ते दिवसाचं नियोजन सांगा ना. कुठल्या दिवशी काय नियोजन करावं लागतं किंवा कुठलं नियोजन महत्त्वाचं आहे असं? आपलं पहिल्या दिवशी पक्षी यायच्या आधी आपल्याला कॉल येतो तुमचा की आम्ही येतोय म्हणून. हां हां हां. की आपण पहिले तुसतरून पाण्याची बांडी ठेवून, खाद्याची बारकी त्यांची बांडी ठेवून, पेपर हातरून, त्या बरोबर. पेपरवर खाद्य टाकणे, हां हां. गुळ पाणी ठेवणे, ही तयारी पहिल्या दिवशी करावं लागते. करावी लागते आपल्याला. ओके. पण आता त्यांनी आपल्याला कॉल केला की आमचे पक्षी आज रात्री येणार आहेत करून, तर ते तूस आपल्याकडे अवेलेबल असते काय तेव्हाच्या तेव्हा, का मागवावी लागते लगेच? तूस आपल्याला मागवावी लागते. 2 दिवस आधी आपण सांगायचं आपल्या सप्लायरला की बाबा आम्हाला तूस टाका म्हणून. पक्षी ते पक्षी टाकतात आदल्या दिवशी. आपण मग राऊंड बनवायचं. परत राऊंड बनवून ते पूर्ण तूसात स्प्रे मारून द्यायचा. ओके. राऊंड बनवून पेपर हातरणे, खाद्य टाकणे, पाण्याची बांडी ठेवणे. बरोबर. आणि गुळ पाणी पहिल्या दिवशी हे गुळ पाणी गुळ पाणी कंपल्सरी. कंपल्सरी द्यायला लागतं. ओके. आणि मग दुसऱ्या दिवसापासून कसं नियोजन असतं सर लॉट जाईपर्यंत? दुसऱ्या दिवसापासून तिसऱ्या दिवशी आपण जागा वाढवतो. आपण 2-3 दिवसाला जागा देत राहतो. जशी त्यांची बॉडी वाढत जाते तशी आपण जागा देत राहतो. बरोबर बरोबर. जागा देत राहायचं, तुसलवत राहायची, भांडी क्लीन करत राहायची. अशी म्हणजे भांड्याला अशी येऊन द्यायचं नाही. म्हणजे आपले काय म्हणतो आपण, शेवाळ येऊन द्यायचं नाही. अशी गिळगिळीत भांडी होऊन द्यायची. गिळगिळीत नाही होऊन द्यायची. बरोबर. पण दिवसातून आपण म्हणजे दिवसातून एकदाच घासली पाहिजेत का 2 दिवसातून एकदा, कसं का 2 वेळा घासली? दिवसातून 3 वेळा घासली पाहिजे. 3 वेळा घासली पाहिजे संध्याकाळी. दिवसातून. हां. मग त्याच्यातच राहायला लागेल शेडमध्ये आपण. दिवसातून 3 वेळा ती भांडी क्लीन करून. आणि खाद्य किती वेळा टाकतं सर दिवसातून? खाद्य आम्ही एक टायमिंग टाकतो संध्याकाळी. संध्याकाळचं टाकता? ओके ओके. संध्याकाळचा थंड वारा असतो ना, मग फिडिंगला त्रास होत नाही. हां. फीड पण खाता आणि त्यांचा वेट गेनला पण त्यांना फायदा होतो. पहिला दुसरा. आणि ब्रूडिंग म्हणून असतं सर, ते ब्रूडिंग किती दिवस करावं लागतं स्टार्टिंगला? बोर्डिंग आपलं 1 दिवस राहतं राऊंडचं. हां 2 दिवसांनी आपण वाढवत जातो. हां हां हां. 8 दिवस चालतात. 8 दिवस चालतं ब्रूडिंग तुमचं. ओके. ह्याच्यामध्ये मला ब्रूडिंग झाल्यानंतर पक्षी जाईपर्यंत म्हणजे किती वेळ आपल्याला द्यायला लागतो? सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम यावं लागतं का कसं? हां, सकाळ संध्याकाळ आपल्याला यावं लागतं. सकाळचं भांडी धुणे, दुसरं रॅकिंग करणे, औषध देणे, संध्याकाळी खाद्य टाकणे, भांडी धुणे, हा दोन्ही टायमिंग द्यावा लागतो. दोन्ही टायमिंग यावं लागतं. अंदाजे किती वेळ जातो सर आपला एकदा आलं की शेडमध्ये? शेडला 2 तास लागतात माझ्या शेडला. सकाळ आणि संध्याकाळ? सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास. संध्याकाळी 2 तास. ओके. म्हणजे समजा आपण नोकरी जरी करत असो तरी हा व्यवसाय आपण करू शकतो. जोडधंदा म्हणून आपण ह्याला करू शकतो. ओके. म्हणजे दिवसभर ह्याच्यामध्ये लक्ष देण्याची काय तशी गरज नाही. हां 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 हां. ओके. पोल्ट्री फार्मिंगच का निवडलं सर? बाकी पण भरपूर हे आहेत व्यवसाय आहेत. शेतीमध्ये शेळीपालन आहे किंवा गायींचं आहे किंवा रेशीम शेती आहे, असे भरपूर जोडधंदे आहेत. पोल्ट्री फार्मच का हे केलं तुम्ही? आता ऑदर व्यवसाय करायचा म्हणलं की पाणी जास्त लागणार. अच्छा. पाणी जास्त लागणार. आता गुरं केली, समजा आपण ही घेतली, गाय घेतली किंवा म्हैस घेतली, त्यांना खायला लागणार चारा हे. आणि अशी आपल्याला पाऊस पडत नाही 2 वर्षातून एकदा, असे दुष्काळ पडतोच. दुष्काळाला आपल्याला खाद्य अशी मका इकडून आणू शकत नाही आपण लांबून. बरोबर. त्यापेक्षा आपली
हा बरा पडतो. हां, ह्याच्यात पाण्याचं प्रमाण थोडं कमी त्या हिशोबाने कमी लागतं. कमी कमी 60 असला चालतं. ओके. आणि आता तुम्ही सांगितलं की तुमची 4,500 पक्षी तुमच्याकडे पर बॅचला येतात. 3,000 3,000 पक्षी हां, येतात. 3,000. ओके. 3,000 पक्षीमध्ये एकदम खर्च जाऊन आपल्याला कितीपर्यंत अमाऊंट भेटते कंपनीकडे? खर्च जाऊन कंपनी आपला लॉट GC प्रमाणे बसला ना चांगला तर आपल्याला 40-45,000 पेमेंट लागतं पर लॉटला. पर लॉटला. पर लॉटला सगळं खर्च बिर्च सगळं काढून 50,000. आणि वार्षिक किती लॉट घेत असत तुम्ही? 6 लॉट. ओके. नवीन कुणाला पोल्ट्री स्टार्ट करायची असेल तर त्यांनी कुठल्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, किंवा तुम्ही जेव्हा बनवताना किंवा तुमचा आत्ताचा अनुभव याच्यामध्ये तुम्हाला कुठे अडचण येते अशी त्याला नाही आली पाहिजे? तर नवीन पोल्ट्री फार्म बांधताना पहिला आपण लोनच काढतो. 200वर आपल्याला काय होणारच नाही. जर चालू केली पोल्ट्री फार्म तर त्यांनी पक्षी मरतोय का, मॅनेजमेंट, पक्षी आजारी पडला कुठलं औषध द्यायला पाहिजे, कसं मॅनेजमेंट ठेवली पाहिजे, पडद्याची किंवा थंड वातावरण ठेवणे, आसपास झाडं लावणे, हा सगळी मॅनेजमेंट करून शेड चालू करावं. हे महत्त्वाचे पॉईंट आहेत महत्त्वाचे तुमचा point. अनुभव आहे. हां. ओके, ठीक आहे सर, धन्यवाद सर.